हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे KDMC 2025चं महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्टसाठी सेकंड चॅप्टर कव्हर करताय, कॉन्स्टिट्यूशन. त्याच्यामधला टॉपिक आहे द ट्रान्सपोर्ट कमिटी. ट्रान्सपोर्ट कमिटी मीन्स परिवहन समिती. याचा पार्ट 1 आपण इथे कव्हर करत आहे. याच्यामध्ये 2 पार्ट्स आपण कव्हर करू, पार्ट 1 आणि पार्ट 2. जो पार्ट 1 आहे तो आज आपण बघणार आहे, ज्याच्यामध्ये सेक्शन 25 जो आहे अपॉइंटमेंट ऑफ ट्रान्सपोर्ट कमिटी मीन्स परिवहन समितीची नियुक्ती, आणि सेक्शन 26 जो आहे तो आहे डिस्क्वालिफिकेशन ऑफ मेंबर ऑफ ट्रान्सपोर्ट कमिटी मीन्स परिवहन समितीच्या सदस्यांची ती अपात्रता. ठीक आहे, तर हे 2 सेक्शन्स आपण कंप्लीट करणार आहे आणि याच्यामध्ये आपण 25 MCQs दोन्ही सेक्शन्स म्हणून कव्हर करणार आहे. ठीक आहे, ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. आणि व्हिडिओला एक लाईकसुद्धा कराल. जेवढे तुमचे लाईक्स वाढेल तेवढ्या लवकरात लवकर मी ही सिरीज आहे कंप्लीट करण्याचा ट्राय करणार आहे. ठीक आहे, तसंच आणखी एक मेन इम्पॉर्टंट गोष्ट की KDMCसाठी मोस्ट ऑफ द PDFs अवेलेबल आहे, जसं महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन, राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट, स्टाफ नर्स जी आहे ती नवीन एक PDF आपण लॉन्च केलेली आहे स्टाफ नर्ससाठी, आणि तसंच फार्मसिस्टसाठी सुद्धा. तसंच JEE सिव्हिल, JEE इलेक्ट्रिकल, JEE मेकॅनिकल, महाराष्ट्र राईट टू पब्लिक सर्व्हिस ॲक्ट आणि त्याच्यानंतर करंट अफेअर्सच्या मंथली PDF सुद्धा अवेलेबल आहेत. तसंच अकाउंट्स आणि अकाउंट्स क्लर्कसाठी सुद्धा PDFs अवेलेबल आहे. या सर्व PDFs आपल्याकडे अवेलेबल आहे. ज्यांना पण PDF हवे असतील, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून तिथनं PDF तुम्ही परचेस करू शकता. ठीक आहे, या ज्या PDFs आहे या तुम्हाला एक्झामसाठी फार इम्पॉर्टंट असणार आहे. याच्यामध्ये शॉर्ट नोट्स आणि MCQs दिलेले आहे. ठीक आहे, मीन्स तुमचे शॉर्ट नोट्स पण कव्हर होतील आणि त्याच्यानंतर MCQ सुद्धा कव्हर होतील, जे KDMCच्या एक्झामसाठी राहणार आहे. तसंच बघा, मोस्ट ऑफ द जे महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट आहे, राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट आहे आणि राईट टू पब्लिक सर्व्हिस ॲक्ट आहे, हे तुम्हाला इंग्लिशमध्ये पण मिळतील आणि मराठीमध्ये सुद्धा अवेलेबल्स आहेत. ठीक आहे, तसंच करंट अफेअर्ससुद्धा इंग्लिश आणि हिंदीमध्ये अवेलेबल आहे. बाकी जे आहेत फक्त अकाउंट्स पण मराठी आणि इंग्लिशमध्ये, आणि बाकी सर्व जे आहे ते इंग्लिशमध्ये अवेलेबल्स आहेत. ठीक आहे, ज्यांना पण या PDF हव्या असतील त्या व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही तिथनं परचेस करू शकता. हे जे तुम्हाला KDMसाठी फार इम्पॉर्टंट असणार आहे. ठीक आहे, तर चला स्टार्ट करूया आपण. आपला आजचा जो टॉपिक आहे द ट्रान्सपोर्ट कमिटीचे 25 MCQs. ठीक आहे, तर बघा, फर्स्ट क्वेश्चन काय आहे, हाऊ मेनी टोटल मेंबर्स आर देअर इन ट्रान्सपोर्ट कमिटी. परिवहन समितीचे एकूण किती सदस्य असतात? तर बघा, ऑप्शन आहे 9, 12, 13 अँड 15. तर करेक्ट आन्सर आहे इथे 13. सी जे आहे ते करेक्ट आन्सर आहे. द ट्रान्सपोर्ट कमिटी कन्सिस्ट ऑफ 13 मेंबर्स. ठीक आहे, परिवहन समितीत एकूण 13 सदस्य असतात. नेक्स्ट, सेकंड, हाऊ मेनी मेंबर्स ऑफ द ट्रान्सपोर्ट कमिटी आर अपॉइंटेड बाय द कॉर्पोरेशन. महापालिका परिवहन समितीची किती सदस्यांची नेमणूक करते? तर बघा, ऑप्शन आहे 8, 12, 10, 12, 11. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, 12. ठीक आहे, द कॉर्पोरेशन अपॉइंट 12 मेंबर अँड द 13th इज द एक्स ऑफिस मेंबर्स. ठीक आहे, महापालिका 12 सदस्यांची नियुक्ती करते आणि 13वा सदस्य स्थायी समितीचा अध्यक्ष असतो. ओके, नेक्स्ट, थर्ड, हु इज एक्स ऑफिशियल मेंबर्स ऑफ द ट्रान्सपोर्ट कमिटी. बघा, परिवहन समितीच्या पदसिद्ध एक्स ऑफिशियल सदस्य कोण असतो? तर बघा, ऑप्शन आहे मेयर, सेकंड म्युनिसिपल कमिशनर, थर्ड चेअरमॅन ऑफ द स्टँडिंग कमिटी अँड फोर्थ कमिशनर ऑफ पोलीस. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, चेअरमॅन ऑफ द स्टँडिंग कमिटी, स्थायी समितीचे अध्यक्ष. ठीक आहे, द चेअरमॅन ऑफ स्टँडिंग कमिटी इज द मेंबर ऑफ एक्स ऑफिशियल. स्थायी समितीचा अध्यक्ष हा पदसिद्ध सदस्य असतो. नेक्स्ट, फोर्थ, हू कॅन बी अपॉइंटेड ॲज अ मेंबर ऑफ ट्रान्सपोर्ट कमिटी. परिवहन समितीवर कोणाची नेमणूक केली जाऊ शकते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, ओनली इलेक्टेड काउन्सिलर, सेकंड, एनी सिटीजन, थर्ड, पर्सन विथ एक्सपिरियन्स इन रिलेव्हंट फील्ड, फोर्थ, गव्हर्नमेंट ऑफिशियल्स ओनली. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, द पर्सन विथ एक्सपिरियन्स इन रिलेव्हंट फील्ड, संबंधित क्षेत्रातील अनुभवी व्यक्ती. ठीक आहे, अपॉइंटी मस्ट हॅव एक्सपिरियन्स इन ॲडमिनिस्ट्रेशन, ट्रान्सपोर्ट, इंजिनिअरिंग, फायनान्स एक्सेट्रा. ओके, नेक्स्ट, फिफ्थ, अ पर्सन डिस्क्वालिफाईड फ्रॉम बिंग अ काउन्सिलर इज. जो व्यक्ती नगरसेवक होण्यासाठी अपात्र आहे तो. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट,
still eligible for transport committee. Second, required to reapply. Third, disqualified from the transport committee. Fourth, eligible from any mayor approval. तो करेक्ट आंसर आहे थर्ड, डिस्क्वालिफाइड फ्रॉम ट्रान्सपोर्ट कमिटी. ठीक आहे, परिवहन समितीवरून अपात्र असतो. बघा, अ पर्सन डिस्क्वालिफाइड फ्रॉम बिंग अ काउन्सिलर इज ऑल्सो डिस्क्वालिफाइड फ्रॉम ट्रान्सपोर्ट कमिटी मेंबरशिप. नगरसेवक होण्यासाठी अपात्र व्यक्ती परिवहन समिती देखील अपात्र ठरते. नेक्स्ट, सिक्स्थ, हाऊ ऑफन डू हाफ द मेंबर ऑफ द ट्रान्सपोर्ट कमिटी रिटायर. परिवहन समितीतील अर्धे सदस्य किती काळाने निवृत्त होतात. तर बघा, ऑप्शन आहे एव्हरी इयर, सेकंड एव्हरी 2 इयर, थर्ड एव्हरी 3 इयर अँड फोर्थ एव्हरी 5 इयर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, एव्हरी 2 इयर. 1/2 ऑफ द मेंबर रिटायर एव्हरी सेकंड इयर. प्रत्येक 2 वर्षांनी अर्धे सदस्य निवृत्त होतात. नेक्स्ट, सेवंथ, in case of councillor member, what happens if they cease to the councillor before retire. बघा काय म्हटलेलं आहे, जर सदस्य असलेला नगरसेवक निवृत्त होण्यापूर्वीच नगरसेवक राहिला नाही तर काय होते. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, दे कंटिन्यू इन ट्रान्सपोर्ट कमिटी. सेकंड, देअर ट्रान्सपोर्ट कमिटी सीट बिकम वॅकंट. थर्ड, दे आर सस्पेंडेड अँड फोर्थ, दे आर फाईन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, देअर ट्रान्सपोर्ट कमिटी सीट बिकम वॅकंट. समितीतील जागा रिक्त होते. ठीक आहे, इफ काउन्सिलर सीज टू बी वन, हिज ऑफिस इन द ट्रान्सपोर्ट कमिटी बिकम वॅकंट. ठीक आहे. नेक्स्ट, 8, हाऊ आर मेंबर्स सिलेक्टेड टू रिटायर आफ्टर द फर्स्ट 2 इयर्स. प्रथम 2 वर्षानंतर निवृत्त होणारे सदस्य कसे ठरवले जातात. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, सिनियरिटी, सेकंड रँडम ड्रॉ, थर्ड पार्टी डिसिजन अँड फोर्थ परफॉर्मन्स बेसिस. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, रँडम ड्रॉ, लॉटनुसार. ठीक आहे, रिटायरिंग मेंबर आर सिलेक्टेड बाय लॉट बाय द चेअरमॅन. अध्यक्ष चिठ्ठीद्वारे निवृत्त सदस्यांची निवड करतो. नेक्स्ट, 9th, रिअपॉइंटेड मेंबर टेन्युअर इज काउंटेड फ्रॉम. पुन्हा नियुक्त सदस्यांचा कार्यकाळ कशापासून मोजला जातो. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, ओरिजिनल डेट ऑफ द अपॉइंटमेंट, सेकंड, लास्ट अटेंडन्स, थर्ड, डेट ऑफ रिअपॉइंटमेंट अँड फोर्थ, लास्ट डेट ऑफ लास्ट मीटिंग. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, डेट ऑफ रिअपॉइंटमेंट, पुनर्निवृत्तीची तारीख. ठीक आहे, फॉर रिअपॉइंटेड मेंबर्स टेन्युअर इज काउंटेड फ्रॉम द डेट ऑफ रिअपॉइंटमेंट. पुन्हा नियुक्त सदस्यांचा कार्यकाळ त्यांच्या पुनर्नियुक्तीच्या तारखेपासूनच सुरू होतो. तसंच बघा, KDMC साठी PDF अवेलेबल आहे. ठीक आहे, मराठी आणि इंग्लिशमध्ये सुद्धा PDF अवेलेबल आहे. ज्यांना पण या PDF हव्या असतील, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तिथनं परचेस करू शकता. KDMC महाराष्ट्र मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्टची PDF 250ला आहे, ज्याच्यामध्ये थेरी पण आहे आणि MCQ सुद्धा अवेलेबल आहे. ज्यांना पण ही PDF हवी असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF घेऊ शकता. बघा, फर्स्ट 10 काय म्हटलेलं आहे, वेन शुड द कॉर्पोरेशन फिल वॅकन्सी कॉज बाय रिटायरमेंट. निवृत्तीमुळे रिक्त झालेल्या जागा महानगरपालिकेने कशी भराव्यात. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, आफ्टर नेक्स्ट जनरल इलेक्शन, सेकंड, इन द सेम मंथ ॲज रिटायरमेंट, थर्ड, इन द मंथ बिफोर द वॅकन्सी अँड फोर्थ, आफ्टर 3 months. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, इन द मंथ बिफोर द वॅकन्सी, रिक्ततेच्या मागील महिना. ठीक आहे, कॉर्पोरेशन फिल दिस ॲट इज ऑर्डिनरी मीटिंग इन द मंथ प्रिसिडिंग द वॅकन्सी. महापालिका रिक्ततेच्या आधीच्या महिन्यात नियमित सभेत या जागा भरतात. नेक्स्ट, 11, इफ जनरल इलेक्शन आर हेल्ड नियर रिटायरमेंट, वॅकन्सीज आर फिल्ड. जर निवृत्तीच्या सुमारास सार्वत्रिक निवडणुका झाल्यास तर रिक्त जागा कधी भरल्या जातात. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, इमिडिएटली आफ्टर पोल, सेकंड, इन द फर्स्ट मीटिंग आफ्टर इलेक्शन, थर्ड, आफ्टर मेयर अप्रुव्हल अँड फोर्थ, आफ्टर ट्रान्सपोर्ट रिपोर्ट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, इन द फर्स्ट मीटिंग आफ्टर इलेक्शन, निवडणुकी नंतरच्या पहिल्या बैठकीत. इफ इलेक्शन ऑकर, द कॉर्पोरेशन फिल वॅकन्सी ॲट द फर्स्ट मीटिंग आफ्टर इलेक्शन. निवडणुकीनंतरच्या पहिल्याच महापालिकेत बैठकीत ही रिक्त पदे भरली जातात. नेक्स्ट, 12th, until new appointment after general elections, retiring members.
सर्वसाधारण निवडणुकीनंतर नवीन सदस्याची नियुक्ती होईपर्यंत निवृत्त सदस्य, तर बघा ऑप्शन आहे सीज इमिडिएटली. सेकंड, कंटिन्यू टिल रिप्लेसमेंट आर अपॉइंटेड. थर्ड, गेट ऑनरी स्टेटस. अँड फोर्थ, लॉज वोटिंग राईट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, कंटिन्यू टिल रिप्लेसमेंट आर अपॉइंटेड. नवीन सदस्य नेमले जाईपर्यंत कार्यरत राहतात. ठीक आहे. रिटायरिंग मेंबर्स कंटिन्यू इन ऑफिस अंटिल न्यू मेंबर्स आर अपॉइंटेड. नवीन सदस्य नेमले जात नाही तोपर्यंत जुने सदस्य पदावर कार्यरत राहतात. नेक्स्ट 13, कॅन अ रिटायरिंग मेंबर्स बी रिअपॉइंटेड. निवृत्त सदस्यांची पुन्हा नेमणूक होऊ शकते का? तर बघा ऑप्शन आहे नो. सेकंड, यस वन्स ओनली. थर्ड, यस विदाउट लिमिट. अँड फोर्थ, यस नॉट ओनली 1 year गॅप. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, यस विदाउट लिमिट. हो, मर्यादे विना. ठीक आहे. अ रिटायरिंग मेंबर इज एलिजिबल फॉर रिअपॉइंटमेंट विदाउट रेस्ट्रिक्शन. निवृत्त सदस्यात पुन्हा कोणताही मर्यादा न ठेवता नेमणूक करता येते. नेक्स्ट 14, इफ पर्सन डज नॉट एक्सेप्ट अपॉइंटमेंट टू द ट्रान्सपोर्ट कमिटी इट लीड्स टू. कोणतीही परिवहन समितीवर नियुक्ती न स्वीकारल्यास काय होते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट, सस्पेन्शन. टेम्पररी वॅकन्सी. थर्ड, परमनंट डिस्क्वालिफिकेशन. अँड फोर्थ, कॅज्युअल वॅकन्सी. तर करेक्ट आन्सर आहे ते फोर्थ, कॅज्युअल वॅकन्सी, आकस्मिक रिक्तता. ठीक आहे. नॉन एक्सेप्टन्स ऑफ ऑफिस लीड टू अ कॅज्युअल वॅकन्सी मीन्स पद स्वीकारले नाही तर ती जागा आकस्मिक रिक्त मानली जाते. नेक्स्ट 15, कॅज्युअल वॅकन्सीज मस्ट बी फिल्ड. आकस्मिक रिक्त जागा केव्हा भरली पाहिजे? तर बघा ऑप्शन आहे ड्युरिंग बजेट सेशन. सेकंड, इन नेक्स्ट क्वार्टर. थर्ड, ॲज सून ॲज कन्व्हिनियंटली मे बी. अँड फोर्थ, आफ्टर कमिशनर डायरेक्शन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, ॲज सून ॲज कन्व्हिनियंटली मे बी. शक्य तितक्या लवकर. कॅज्युअल वॅकन्सीज आर फिल्ड ॲज सून ॲज कन्व्हिनियंटली मे बी. ठीक आहे. आकस्मिक रिक्तता शक्य तितक्या लवकर भरली जाते. नेक्स्ट 16, टेन्युअर ऑफ रिप्लेसमेंट इन कॅज्युअल वॅकन्सी इज. आकस्मिक रिक्त जागेवर नियुक्त सदस्यांचा कार्यकाळ किती असतो? तर बघा ऑप्शन आहे फुल न्यू टर्म. सेकंड 1 year. थर्ड, टिल ओरिजिनल मेंबर टर्म. अँड फोर्थ, 6 months ओनली. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, टिल ओरिजिनल मेंबर्स टर्म. मूळ सदस्याच्या उर्वरित काळाकाळ. ठीक आहे. द न्यू अपॉइंटेड सर्व द रिमेनिंग टर्म. नेक्स्ट 17, अंडर व्हॉट कंडिशन डज अ मेंबर सीज टू होल्ड ऑफिस. कोणत्या परिस्थितीत सदस्याचे पद आपोआप संपते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, अटेंडिंग टू मेनी मीटिंग. सेकंड, रिटायरिंग विदाउट नोटीस. थर्ड, गेटिंग डिस्क्वालिफाईड अंडर सेक्शन 25 of 3. अँड फोर्थ, बीइंग लेट रिपीटेडली. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, गेटिंग डिस्क्वालिफाईड अंडर सेक्शन ऑफ 25 of 3. कलम 25(3) अंतर्गत अपात्र ठरल्यास. ठीक आहे. सेक्शन 25 of 3 डिस्क्वालिफिकेशन रिझल्ट इज ऑटोमॅसिटी वॅकन्सी. ओके. नेक्स्ट 18, मेंबर्स वोटिंग इन अ मॅटर्स ऑफ पर्सनल इंटरेस्ट शाल. स्वतःच्या हिताशी संबंधित विषयावर मतदान करणारा सदस्य कोण? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, बी वॉन. सेकंड, बी फाईन. थर्ड, बी रिमूव्ह. अँड फोर्थ, सीज टू द मेंबर. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ, सीज टू बी अ मेंबर. सदस्य राहत नाही. वोटिंग इन कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट मॅटर रिझल्ट इन ऑटोमॅटिक रिमूव्हल. ठीक आहे. स्वार्थ संबंधित बाबीवर मतदान केल्यास सदस्यत्व आपोआप रद्द होते. नेक्स्ट 19, विच सेक्शन डिस्क्राइब डिस्क्वालिफिकेशन फॉर पर्सनल इंटरेस्ट. स्वार्थ संबंधामुळे अपात्रबाबत कोणते कलम आहे? तर बघा ऑप्शन आहे सेक्शन 9, सेक्शन 10 of 2 of B. थर्ड, सेक्शन 13. अँड फोर्थ, सेक्शन 15. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, सेक्शन 10 of 2 of B. ठीक आहे. क्लॉज 10 of 2 of B बार पार्टिसिपेशन इन डिसिजन इन्व्हॉल्विंग पर्सनल इंटरेस्ट. ठीक आहे. कलम 10(2)(ब) स्वास्थ्य संबंधी प्रकरणामध्ये समभाग प्रबंधित करतो. नेक्स्ट 20, मेंबर अब्सेंट फॉर 2 consecutive months विदाउट अ व्हॅलिड रिझन शाल. वैध कारणाशिवाय सलग 2 महिने अनुपस्थित असल्यास सदस्य काय असतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, बी फाईन. थर्ड, फेस एन्क्वायरी. थर्ड, सीज टू अ मेंबर. अँड फोर्थ, गेट शो कॉज नोटीस. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, सीज टू अ मेंबर. सदस्यत्व संपेल. ठीक आहे. ॲब्सेन्स विदाउट कमिटी अप्रूव्ड. रिझन फॉर 2 months. कॉज वॅकन्सी. नेक्स्ट 21,
हू अप्रूव्ह द कॉज ऑफ ॲब्सेन्स, अनुपस्थितीचे कारण कोण मंजूर करते? तर बघा ऑप्शन आहे मेयर, कमिशनर, ट्रान्सपोर्ट कमिटी अँड स्टँडिंग कमिटी. करेक्ट आन्सर आहे थर्ड, ट्रान्सपोर्ट कमिटी, परिवहन समिती. ओनली द ट्रान्सपोर्ट कमिटी कॅन अप्रूव्ह द ॲब्सेन्स रिझन. अनुपस्थितीचे कारण केवळ परिवहन समितीच मंजूर करू शकते. नेक्स्ट 22, ॲब्सेन्स फॉर हाऊ मेनी मंथ रिगार्डलेस ऑफ कॉज डिस्क्वालिफिकेशन. कारण काहीही असेल तरी किती महिन्यांची अनुपस्थिती अपात्र ठरते? तर बघा ऑप्शन आहे 3 months, 2 months, 4 months, 5 months. तर करेक्ट आन्सर आहे 4 month. 4 month ऑफ कंटिन्युअस ॲब्सेन्स कॉज डिस्क्वालिफिकेशन. सलग 4 महिन्याच्या अनुपस्थितीमुळे सदस्य आपोआप अपात्र ठरतो. नेक्स्ट 23, हू रेफर अ डिस्प्यूट ओव्हर अ वॅकन्सी टू द जज. रिक्ततेबाबत वाद न्यायाधीशाकडे कोण पाठवतो? तर बघा ऑप्शन आहे ट्रान्सपोर्ट कमिटी, कमिशनर ॲट द रिक्वेस्ट ऑफ कॉर्पोरेशन, मेयर अँड 4 चेअरमॅन ऑफ स्टँडिंग कमिटी. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, कमिशनर ॲट रिक्वेस्ट ऑफ कॉर्पोरेशन, महापालिकेच्या विनंतीवरून आयुक्त. ठीक आहे, द कमिशनर रेफर इट टू जज अपॉन कॉर्पोरेशन रिक्वेस्ट. नेक्स्ट 24, हू डिटरमाइन द मेथड ऑफ सिलेक्टिंग मेंबर्स टू रिटायर फर्स्ट. सुरुवातीला निवृत्त होणाऱ्या सदस्याची निवड करण्याची पद्धत कोण ठरवतो? तर बघा ऑप्शन आहे कॉर्पोरेशन, मेयर, नंतर चेअरमॅन ऑफ ट्रान्सपोर्ट कमिटी अँड 4 स्टँडिंग कमिटी. करेक्ट आन्सर आहे थर्ड, चेअरमॅन ऑफ ट्रान्सपोर्ट कमिटी, परिवहन समितीचे अध्यक्ष. ठीक आहे, द चेअरमॅन डिटरमाइन मेथड ऑफ लॉट नुसार. नेक्स्ट 25, अ ट्रान्सपोर्ट कमिटी मेंबर प्रोफेशनली इंटरेस्टेड ऑन बिहाफ ऑफ क्लायंट इन अ मॅटर मस्ट. कोणत्याही प्रकरणात सदस्य जर आपल्या क्लायंटच्या वतीने व्यावसायिक हितसंबंध ठेवतो तर त्याने काय? तर बघा ऑप्शन आहे स्टे सायलेंट, सेकंड डिक्लेअर कॉन्फ्लिक्ट, थर्ड विथड्रॉ फ्रॉम डिस्कशन ऑर सीज टू बी अ मेंबर अँड फोर्थ आस्क फॉर परमिशन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, विथड्रॉ फ्रॉम डिस्कशन ऑर सीज टू बी अ मेंबर. चर्चा टाळावी किंवा सदस्यत्व गमवावे. ठीक आहे, सहज पार्टिसिपन लीड्स टू ऑटोमॅटिक सेसेशन ऑफ मेंबरशिप. अशा प्रकरणात सहभाग घेतल्यास सदस्यत्व आपोआप रद्द होते. ठीक आहे, तसंच बघा KDMCच्या सर्व PDF अवेलेबल आहे. मोस्ट ऑफ द इंजिनिअरिंगच्या JEE, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, त्याच्यानंतर स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, अकाउंट्स, अकाउंट क्लर्क, अकाउंट असिस्टंट, महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन, राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट, राईट टू पब्लिक सर्व्हिस ॲक्ट, त्याच्यानंतर करंट अफेअर्स, सर्व PDFs अवेलेबल आहे. ज्यांना पण PDF हवे असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही तिथनं परचेस करू शकता. ठीक आहे, ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.